पार्श्वभूमीवरूनच आज बारामतीवर दुःख पसरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती। पण हा अपघात झाला कसा, हे कशामुळे घडलं, विमानाला तो अंदाज का आला नाही, असे अनेक प्रश्न आहेत। आपण जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया की हा अपघात नेमका कसा झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान हे मुंबईच्या वरून बारामतीच्या दिशेने जेव्हा ते निघालं तेव्हा विमानतळावर म्हणजे बारामतीच्या विमानतळावर ते जेव्हा आलं तेव्हा लँडिंगच्या पोझिशन मध्ये ते होतं, त्याला उतरायचं होतं। पण अगदी त्यावेळेला काही तांत्रिक कारणामुळे पहिल्या प्रयत्नात लँडिंग करणं शक्य झालं नाही। तांत्रिक कारण हे होतं की संपूर्ण या परिसरामध्ये धुक्याची चादर पसरलेली होती, विजिबिलिटी खूप कमी होती आणि विजिबिलिटी कमी असल्यामुळे अनेकांना पायलटला तिथं खाली रनवे दिसत नव्हता। त्यामुळे त्यांनी ती पोझिशन नंतर पुढच्या वेळी पुन्हा एक प्रयत्न करायचं ठरवलं। त्यामुळे पहिला प्रयत्न फसल्यानंतर पायलटनं लँडिंग न करता धावपट्टीला एक वळसा घातला। तुम्ही बघा की जेव्हा अनेकदा मुंबई विमानतळावरती पण अशा प्रकारचे किंवा अनेक विमानतळावरती खाली परिस्थिती जर अनुकूल नसेल तर भिरट्या घालतं विमानतळाच्या भोवती, आणि इथं सुद्धा अगदी तसंच झालं। विमानानं पुन्हा एक पूर्णपणे वळसा घातला आणि त्यानंतर दुसरा प्रयत्न त्यांनी केला। दुसऱ्या प्रयत्नामध्ये विमान धावपट्टीवर उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण परिस्थिती अनुकूल नव्हती। तेव्हा सुद्धा धुकं होतं आणि ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते लँडिंग करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या वेळचा, तेव्हा मात्र ते धावपट्टीचा अंदाज घेऊ शकले नाही, विमान धावपट्टीवर नीट उतरवू शकले नाही आणि त्यामुळे समोरच्या भागाला पहिल्यांदा अपघात झाला आणि ते भरकटलं विमान धावपट्टीपासून आणि त्यामुळे या विमानाला अपघात झाला। अपघात झाल्याच्या नंतर काय झालं तर शेजारच्या शेतामध्ये ते जाऊन कोसळलं। पहिल्यांदा एक स्फोट झाला, एका पाठोपाठ अनेक स्फोट झाले। फ्यूल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं, इंधन प्रचंड होतं आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला, ज्यात विमानाचा अक्षरशः कोळसा झाला।